जास्तीत जास्त आता ट्रेंडिंग मध्ये कुठली साडी चालत आहे याच्यावर तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. कारण की बरेच लोक काय करतात आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर घ्यायचेत, अजून प्रिंट घ्यायचेत. आता तुम्ही म्हणाल की असं का? कारण की जेव्हा आपण व्यवसाय करतो ना, तर व्यवसायात ह्या बेसिक गोष्ट लक्षात घेणं जे गरजेचं आहे. तर साड्यांसोबत सोबत तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे की त्याचं फॅब्रिक काय आहे, डिझाईन काय चालत आहे, किंवा तुम्ही कस्टमरला कुठल्या पद्धतीने डिझाईन देत आहात, नवीन ट्रेंडिंग आहे का, किंवा जुन्या प्रकारे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता जिमीचू मटेरियल मध्ये खूप सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हे जे बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे. तुम्ही बघू शकता. नेक्स्ट तुम्ही बघू शकता खूप सुंदर ज्यावर फिगर प्रिंटचं तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळणार आहे. प्रॉपर हँडवर्कचं यामध्ये तुम्हाला काम मिळून जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता साड्यांचा व्यवसाय जर सुरू केला असेल किंवा तुम्ही विचार करत असाल की साड्यांचा स्पेशल व्यवसाय सुरू करू का, तर नेमकं त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फॅब्रिक असेल, डिझाईन्स असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जास्तीत जास्त आता ट्रेंडिंग मध्ये कुठली साडी चालत आहे याच्यावर तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. कारण की बरेच लोक काय करतात की साड्यांचा व्यवसाय सुरू केला म्हणजे की त्याच्यामध्ये प्रिंटेड असेल, डेली वेअर असेल, किंवा कॅटलॉग प्रिंट साड्या असेल असं ठेवून ते आपला व्यवसाय सुरू करतात. पण नाही, लग्नाच्या सीझन प्रमाणे किंवा फेस्टिवलच्या सीझन प्रमाणे जर तुम्ही कलेक्शन ठेवलं तर तुमचा व्यवसाय नक्कीच ग्रो करेल. त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेक्शन आणलं आहे, जे तुम्ही बघू शकता. आता सोशल मीडियावर हे जे कलेक्शन मी तुम्हाला सर्वे दाखवणार आहे ना, ते खूपच जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. म्हणजे की रेडीमेड ब्लाउज आणि त्याच्यावर फॅन्सी सिंपल सोबर हेवी लुक देणारी साडी, ज्यावर तुम्ही बघू शकता ब्लाउजचं जे आहे ना, प्रॉपर तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला टक्स सुद्धा मिळणार आहे आणि याच्यामध्ये जी शिलाई नसणार आहे, प्रॉपर तुम्हाला स्टिचिंग मिळणार आहे. तुम्ही बघू शकता इंटरलॉक सोबत तुम्हाला ही शिलाई या ठिकाणी मिळणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर घ्यायचेत, अजून प्रिंट घ्यायचेत. आता तुम्ही म्हणाल की असं का? कारण की जेव्हा आपण व्यवसाय करतो ना, तर व्यवसायात ह्या बेसिक गोष्ट लक्षात घेणं जे गरजेचं आहे. ज्यामध्ये तुम्ही बॅक प्रिंट बघत आहात, बॅक साईडला सुद्धा खूप सुंदर यामध्ये नेक बनवलेला आहे. आणि आता कसं आहे, सोशल मीडियाचा महिला जास्तीत जास्त वापर करत असतात, ज्याच्यावर त्या रील बनवतात, स्टोरी बनवतात आणि ते अपलोड करत असतात. जर तुम्हालाही तुमचा ग्राहक जुडवायचा असेल तर तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. कारण की जनरेशनच्या हिशोबाने आपण कलेक्शन ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट असणार आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत पोझिशन प्रिंट. तुम्ही बघू शकता पोझिशन प्रिंटची ही साडी आहे आणि सेम मॅचिंग मध्ये तुम्हाला हे ब्लाउज मिळणार आहे. बघत आहात खूप सुंदर तुम्हाला पोझिशन प्रिंटची ही साडी या ठिकाणी मिळणार आहे, ज्यावर पूर्ण सिक्वेन्स, मोठे जे सिक्वेन्स असतात ना मंडळी, त्याच्या सिक्वेन्स या ठिकाणी तुम्हाला काम मिळणार आहे आणि छोट्याही सिक्वेन्स याच्यामध्ये तुम्हाला काम मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाचं इंटरेस्टिंग या साडीमध्ये काय आहे, याच्यावर लेस बनवलेले आहे, डबल लेस, ज्यावर गोटापट्टीचं लाइनिंग तुम्हाला मिळणार आहे. प्रॉपर पूर्ण साडीमध्ये जे आहे ना काम मंडळी, एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. आता कसं आहे, जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल ना, तर साड्यांसोबत सोबत तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे की त्याचं फॅब्रिक काय आहे, डिझाईन काय चालत आहे, किंवा तुम्ही कस्टमरला कुठल्या पद्धतीने डिझाईन देत आहात, नवीन ट्रेंडिंग आहे का, किंवा जुन्या प्रकारचं तुम्ही कस्टमरांना प्रॉडक्ट देत आहात का, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की कसं असतं, बऱ्याच लोक साड्यांचा व्यवसाय सुरू करतात ना, तेव्हा त्यांना लक्षातच येत नाही. फक्त बेसिक जे आहेत जॉर्जेट, कॉटन, रिओन, बस हे थोडे 2-4 काही शिफॉन, हे 2-4 काही मटेरियल आहे त्यांच्या तोंडावर असतात. आणि महिला जे यूज करतात त्यांच्याही तोंडावर एवढेच मटेरियल साड्यांचे असतात. पण जर तुम्ही फॅन्सी जसं जिमीचू आहे, बर्बरी सिल्क आहे, आता वेगवेगळ्या फॅन्डी आहे, अशा वेगवेगळ्या मटेरियलचे तुम्हाला इथे साड्यांचे प्रकार बघायला मिळणार आहे. जशी ही फॅन्डी मटेरियलची ही साडी आहे. इथे बघू शकता कट बॉर्डर मध्ये तुम्हाला ही डिझाईन्स या ठिकाणी मिळणार आहे. यावर तुम्हाला मोठ्या मोठ्या स्टोनचं काम मिळणार आहे. आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता प्रॉपर जे आहे, यावर स्टोन आणि मिरर वर्कचं पण काम आहे. आणि त्यातले त्यात तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये रेडीमेड ब्लाउजचं कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे, ज्यावर सिक्वेन्स आहे, ज्यावर तुम्हाला मिरर वर्क आणि स्टोन वर्कचं सुद्धा काम मिळून जाणार आहे. हे सर्व म्हणजे की युनिक आणि वेगळं आहे, जे ग्राहक तुमच्यापर्यंत येतील आणि ग्राहक म्हणतील की नाही, खूप सुंदर तुमच्याकडे आम्हाला कलेक्शन मिळालं. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मटेरियल सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. तर बेसिक जे आहे जॉर्जेट, शिफॉन हे सुद्धा तुम्ही मटेरियल ठेवू शकता, पण त्याच्या सोबत सोबत थोडं फॅन्सी मटेरियल साड्यांचं ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता जिमीचू मटेरियल मध्ये खूप सुंदर कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हे जे बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे. तुम्ही बघू शकता आता इंस्टाग्रामवर अशाच साड्या जास्तीत जास्त व्हायरल होत आहे. आणि जर तुम्हाला बिझनेस अजून लवकरात लवकर वाढवायचा असेल तर तुम्हाला
जसं ट्रेंड चालतं म्हणजे की जनरेशनच्या हिशोबाने ठेवणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला फॅन्सी रेडीमेड ब्लाउजचं कॉन्सेप्ट असेल किंवा फॅन्सी आपलं पश्मिना असेल, पोझिशन प्रिंट असेल, तर ह्या सर्व प्रिंट तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे. साड्यांमध्ये आपण डेली वेअरच्या साड्या ठेवतोच, पण त्याच्या सोबत जर आता कसं आहे, लग्नाचा सीझन आहे, तर लग्नाच्या सीझन प्रमाणे तुम्हाला हे सर्व कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही हे साडी बघत आहात, पोझिशन प्रिंट आहे, ज्यावर तुम्हाला खूप सुंदरसं जरीचं काम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. रेडीमेड ब्लाउजचं सुद्धा तुम्ही कॉन्सेप्ट ठेवू शकता, ज्यावर तुम्हाला प्लेन साडी आणि रेडीमेड ब्लाउज मिळणार आहे आणि बाकी काही तुम्ही अशा फॅन्सी साड्या ज्याच्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिन लावून सेल करू शकता, कारण की त्याच्याने आपले ग्राहक सुद्धा वाढत असतात. नेक्स्ट तुम्ही बघू शकता खूप सुंदर, ज्यावर फिगर प्रिंटचं तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळणार आहे. प्रॉपर हँडवर्कचं यामध्ये तुम्हाला काम मिळून जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे मटेरियल किती शाईन करत आहे. बघू शकता जिमिचू असेल, बर्बरी सिल्क असेल, अशा वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला साड्यांचे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि प्रॉपर पूर्ण लेस तुम्ही चेक करत आहात. याच्यामध्ये फिगर प्रिंट आहे, पण याच्यामध्ये स्टोन वर्क आहे, ना की सिरोस्की नाहीये. स्टोन वर्कचं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. कट बॉर्डरचं डिझाईन्स आहे. तुम्ही ब्लाउजचं डिझाईन चेक करत आहात. ब्लाउजचं जे डिझाईन्स बनवलेलं आहे खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, जर तुम्ही तुमच्या दुकानात ह्या सर्व साड्या ठेवल्या तर 100% तुमचा रिझल्ट 101% वाढणार आहे. म्हणजे की काय असतं ना, बऱ्याच लोकांना रिझल्ट मिळत नाही, पाहिजे तेवढा साड्यांमध्ये रिझल्ट मिळत नाही आणि त्यांचे ग्राहक सुद्धा नाही वाढत. म्हणून तुम्हाला सांगते, जनरेशनच्या हिशोबाने तुम्ही साड्यांचं कलेक्शन ठेवा. जर तुमचा साड्यांचा व्यवसाय नसेल वाढत किंवा चालत नसेल, तर तुम्ही आपल्या पद्धतीने आपला व्यवसाय जो आहे ग्रो करू शकता. म्हणजे कसं ट्रेंडिंग मध्ये आता काय चालत आहे, कुठलं फॅब्रिक चालत आहे, डिझाईन कुठलं, पॅटर्न कुठलं चालत आहे, याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बघू शकता खूप सुंदर तुम्हाला वाईन कलरचं हे रेडीमेड ब्लाउज आणि त्यावर तुम्हाला हे जे आहे सिल्क साडी, म्हणजे की सिल्क बेसवर तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे. खूप सॉफ्ट मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि ह्या सर्व साड्या ज्या आहे ना, तुम्हाला तब्बल म्हणजे की एका साडी मागे तुम्ही 3 ते 4 हजार रुपये आरामात कमवू शकता. एक माझा बेसिक छोटासा प्रश्न होता, जर तुमचा साड्यांचा व्यवसाय असेल तर नेमका साड्यांच्या व्यवसायामध्ये कुठले कुठले फॅब्रिक, कुठल्या कुठल्या डिझाईन्स आपण ठेवल्या पाहिजे आणि नेमका आपला व्यवसाय कसा वाढू शकतो, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलं आणि तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडन्स दिली जाते. जर तुमचा नवीन नवीन बिझनेस असेल, सुरुवात करायची किंवा तुमचा अगोदरपासून व्यवसाय आहे पण व्यवसाय चालत नाही, तर परिपूर्ण माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देत असेल. ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल, सर्व प्रकारची तुम्हाला दोघं टाईपने माहिती मिळत असते, ते पण एकदम परिपूर्ण. जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल तर एकदा भेट देणं गरजेचं आहे अजमेरा फॅशनला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.